बातमीपत्रात आता पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महायुती सरकारने घोषित केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 2 बायका आणि 2हून अधिक अपत्य असणाऱ्या महिलांना, विशेषतः मुस्लिम महिलांना वगळा, अशी वादग्रस्त मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे। त्यांच्या या मागणीचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली। या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे। ही योजना 1 जुलैपासून लागू झाली असून तिचा GR ही जारी झाला आहे। या योजनेचा राज्यातील 3.5 कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपरोक्त मागणी केली आहे। राज्य सरकारने 2 बायका किंवा 2हून अधिक अपत्य असणाऱ्या महिलांना, विशेषतः मुस्लिम महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये, असे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे। ते पुढे बोलताना म्हणाले की राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एका उदात्त हेतूने सुरू केली आहे। यामुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील। सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी डोमेसाईल प्रमाणपत्र बंधनकारक केलं आहे। हे प्रमाणपत्र रद्द केले तर राज्याबाहेरील लोक या योजनेचा गैरफायदा घेतील, असंही प्रकाश महाजन यांनी यावेळी बोलताना म्हटलं। राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत आहेत। ते म्हणाले, 60 वर्षांनंतर असे घडले आहे की 10 वर्षांनी एक सरकार परतले आहे। ही घटना असामान्य आहे। काही लोक मुद्दाम त्यापासून तोंड फिरवून बसले होते। काहींना समजले नाही। ज्यांना समजले त्यांनी असा गदारोळ माजवला की देशातील जनतेच्या निर्णयाला काळे फासण्याचा प्रयत्न केला। मी गेल्या 2 दिवसांपासून पाहत होतो की शेवटी ते पराभव स्वीकारत आहेत आणि आमचाही विजय। मला काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांचे आभार मानायचे आहेत। 1/3 सरकारचा ढोल त्यांनी वारंवार पेटला होता। 10 वर्षे उलटून 20 वर्षे उरली। यापेक्षा मोठे सत्य काय असू शकते? त्यांच्या तोंडात तूप आणि साखर। पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवला। 32 मिनिटाच्या भाषणानंतर विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला। यावर चेअरमन जगदीप धनखड म्हणाले, ते माझ्याकडे पाठ फिरवत नाहीत तर संविधानाकडे फिरवत आहेत। पंतप्रधान म्हणाले, देशवासियांनी दिलेले आदेश ते पचवू शकत नाहीत। काल त्यांचे सर्व प्रयत्न फसले, त्यामुळेच आज ते मैदान सोडून पळून गेले। भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता। तेव्हापासून पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न चर्चेत होता। अखेर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र येथे देखील त्यांचा पराभव झाला। त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन कधी असा प्रश्न उपस्थित होत होता। अखेर विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। यासाठी पंकजा मुंडे यांनी दाखल केलेल्या अर्जानुसार त्यांची संपत्ती किती ते देखील पाहूयात। पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेच्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रानुसार पंकजा आणि त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये एकूण 10 कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे। गेल्या 5 वर्षात पंकजा मुंडे या आमदार किंवा मंत्रिपदावर नव्हत्या, मात्र तरी देखील त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे। संपत्तीसोबतच त्यांच्यावर असलेल्या कर्जामध्ये देखील वाढ झाली आहे। पंकजा मुंडे आणि त्यांचे पती डॉक्टर चारुदत्त पालवे यांच्या दोघांच्या एकत्रित कर्जांमध्ये 9 कोटी 94 लाख 5,079 रुपयांची वाढ झाली आहे। विधान परिषद निवडणुकीत आम्ही मवियाचे 3 उमेदवार निवडून आणू, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे। तर भाजपला 1 उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान कमी पडत आहे, असं म्हणत भाजपची विधान परिषदेची जागा धोक्यात असल्याचं सूचक विधान केलं आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधींचा लगाम आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपसह PM मोदींवर टीकास्त्र डागलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, किरेन रिजिजू, रविशंकर प्रसाद, भूपेंद्र यादव हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एक अकेला राहुल गांधी या सगळ्यांवर भारी पडले। मोदी शहांचा अहंकार संसदेत चूर करण्याचं काम गांधी यांनी केलं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं। संजय राऊत म्हणाले की विरोधी पक्षनेत्याला बालबुद्धी म्हणणे यातून आपली संस्कृती दिसते, असा टोला राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे। त्याच नेत्याने तुम्हाला घाम फोडला, असंही त्यांनी म्हटलं आहे। तुम्ही संविधान, संसदीय लोकशाही मानायला तयार नाहीत, म्हणून आम्ही संविधान संकटात आहे असं म्हणतोय, असं स्पष्ट केलं। संजय राऊत म्हणाले की मी सत्य बोलत होतो आणि चमचे नाराज झाले। नंतर माझा माईक बंद करण्यात आला, म्हणून मी सांगतो की राज्यघटना धोक्यात आहे, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे। हाथरसच्या फुलराई गावात भोलेबाबांनी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सत्संग केला। त्यानंतर त्यांच्या पायाची धूळ गोळा करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली। चेंगराचेंगरी झाली तेव्हा ते एकमेकांना तुडवू लागले। 122 लोक मरण पावले आणि 150हून अधिक जखमी झालेत। काही लोकांचा जागीच मृत्यू झाला तर काहींना केवळ नावापुरतेच हॉस्पिटल गाठता आले। दवाखान्यात पोहोचलेल्यांना वेदना आणखीनच धोकादायक आहेत। 150 लोकांवर उपचार करण्यासाठी एकच डॉक्टर होता।
लोकांना वेदना होत होत्या, पण त्यांची काळजी घेणारं कोणी नव्हतं. आपल्या प्रियजनांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले लोक म्हणतात, 2 तास उलटून गेले, ते जिवंत आहेत, त्यांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात कोणतीही व्यवस्था नाही, तेथे ऑक्सिजनचे सिलेंडर किंवा ट्रिपर नव्हते. आम्ही लोकांना खेचून आणलं, ते श्वास घेत होते. आम्ही डॉक्टरांची वाट पाहत राहिलो, पण एकच डॉक्टर असल्यानं आम्हाला उपचार मिळू शकले नाहीत. जखमींनी रुग्णालयाबाहेर आणि व्हरांड्यात प्राण सोडले. जखमींना हॉस्पिटलमधील सर्व स्ट्रेचरवर, अगदी बेंचवर झोपायला लावलं होतं. जागा शिल्लक नसताना जखमी आणि मृतांना हॉस्पिटलच्या व्हरांड्यात जमिनीवर झोपवलं. समोर असलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की लोक स्वतः आपल्या प्रियजनांना CPR देण्यात व्यस्त आहेत. काही लोक धावत होते, पण त्यांच्या मदतीला कोणीच नव्हतं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी आता करण्यात आली आहे. यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून छत्रपती संभाजीनगरमधील केम्ब्रिज चौक येथे मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसंदर्भात मुद्दा आता तपासण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनस्थळ असलेल्या आंतरवाली सराठी गावच्या ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. या वृत्ताचे पडसाद विधानसभेत देखील उमटले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच शासनाने मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी देखील केली होती. यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र आता या संदर्भात मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांना Z+ दर्जाची सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर येथील जिजाऊ चौकात देखील आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. या आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने यवतमाळ वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी आणि रामटेकचे माजी खासदार कृपाल तोमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केलं. पण त्यांच्या एका शब्दावर हिंगोलीची जागा सोडणाऱ्या हेमंत पाटील यांनी मात्र त्यांना अद्याप कोणतीही संधी दिली नाही. त्यामुळे शिवसेनेने हेमंत पाटलांना वाऱ्यावर सोडलं का असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांचं तिकीट कापलं होतं. त्यांच्या जागी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली होती. यामुळे हेमंत पाटील नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. पण यासाठी त्यांना तेथील खासदार भावना गवळी यांची उमेदवारी कापावी लागली होती. यामुळे गवळी नाराज झाल्या, पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाऱ्यावर न सोडण्याचा शब्द दिला. त्यानुसार त्यांना आता विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या 6व्या दिवशी विधिमंडळ परिसरात महाविकास आघाडी राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आक्रमक झाली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत कोणी निंदा कोणी वंदा, भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. गरिबी शेतकऱ्याच्या उशाला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला, कोणी निंदा कोणी वंदा, भ्रष्टाचार हाच महायुतीचा धंदा, मुंबई को किसको बेचा, अदानी को बेचा, भ्रष्टाचारात नंबर 1 महायुती सरकार, आणखी कोण, स्मार्ट मीटर कुणासाठी, अदानीच्या फायद्यासाठी, गरिबी शेतकऱ्यांच्या उशाला, महायुती सरकार अदानीच्या खिशाला अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून महायुती सरकारला घेरलं. जनतेचा पैसा अदानीच्या खिशात टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, 40% खाणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, प्रीपेड मीटर ग्राहकांच्या डोक्यावर मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, खोके सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची 5 दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली होती. त्यांच्या सुटकेने झारखंडचे राजकारण चांगलेच तापलं आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकची बैठक होत आहे. मुख्यमंत्र्यांचा चेहरामोहरा बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हेमंत पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चर्चांच्या दरम्यान सीएम चंपाई सोरेन यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र झामुओ, काँग्रेस, आरजेडी आणि MLA कडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही. बैठकीसाठी आमदार आणि मंत्री सीएम हाऊसमध्ये येत आहेत. या बैठकीला सरकारचे सर्व मंत्री आणि आमदार उपस्थित आहेत. यासोबतच काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर हेही या बैठकीला उपस्थित आहेत. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी उरळी कांचनमध्ये अडवण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी अडवण्याची ही पहिलीच वेळ असावी. पालखी मार्ग बदलण्यात आल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. उरळी कांचन गावामध्ये ही घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी तात्काळ उरळी कांचन गावात दाखल झाले आहेत.
त्यांच्याकडून आक्रमक गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी उर्डी कांचन गावामधून जाते, मात्र यावर्षी या पालखी मार्गामध्ये छोटासा बदल करण्यात आला होता। मात्र या निर्णयाला उर्डी कांचन येथील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे। त्यांनी थेट पालखीचा मार्ग अडवत आपला विरोध व्यक्त केला। दरवर्षी ज्या मार्गाने पालखी जाते त्याच मार्गाने पालखी नेण्याची मागणी या ग्रामस्थांनी केली आहे, त्यामुळे त्यांनी पालखीचा मार्ग अडवून ठेवला आहे। पालखी लोणी काळभोरचा मुक्काम आटपून यवतच्या दिशेने मुक्कामी निघाली होती। पालखी मार्ग बदलण्याचा निर्णय विश्वस्तांच्या वतीने घेण्यात आला होता, मात्र हा निर्णय गावकऱ्यांना मान्य नाही, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे नियोजित मार्गानेच पालखी नेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पालखी मार्गावर दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करत असतात, त्यामुळे मार्ग न बदलण्याची मागणी करण्यात आली आहे। या दरम्यान पालखीचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात वाद देखील निर्माण झाला आहे।